आज मी बनवणार आहे खरवसाची वडी। यासाठी आपल्याला लागणार आहे दूध, म्हैस व्याल्यानंतर पहिल्या दिवशीचं हे दूध आहे। हे दूध नेहमीपेक्षा थोडंसं घट्ट आणि पिवळसर रंगाचं असतं। या दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, विटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणावर असतात। त्याचबरोबर इम्युन पॉवर बूस्ट करायला हे दूध अतिशय चांगलं असतं। मी हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी ॲड करणार आहे अर्धा वाटी साखर। तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर ॲड करूया वेलची पूड। तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पूड कमी जास्त ॲड करू शकता। हे चांगलं ढवळून साखर विरघळवून घ्यायची आहे। अशा प्रकारे साखर विरघळलेली आहे। आता हे दूध आपण वाफवून घेऊया। गॅसवर अशा प्रकारे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये ॲड करूया पाणी। या कढईवरती व्यवस्थित बसेल असे मी ताट घेतलेलं आहे आणि त्याला तूप लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपली वडी ताटाला चिकटणार नाही। त्याचबरोबर त्याच्यामध्ये ॲड केलं 1 वाटी आपलं साधं दूध, म्हणजे आपल्या वड्या लुसलुशीत होतील। हे पहिल्या दिवशीचं दूध असल्यामुळं वड्या चिवट बनतात। साधं दूध ॲड केलं की वड्या छान सॉफ्ट होतात। पाणी उकळलेलं आहे, याच्यावरती मी ताट ठेवलं। आता याच्यामध्ये आपण ॲड करूया दूध। मी एका वेळी सगळं दूध ॲड करून घेणार आहे। जर तुम्हाला पातळ वडी पाहिजे असेल तर तुम्ही याच्यापैकी अर्धं दूध ॲड करा। अशा प्रकारे 1-2 लॉटमध्ये तुम्ही वड्या बनवून घेऊ शकता। आता हे आपण झाकून ठेवूया। आपल्याला 20 मिनिट हे असंच वाफवून द्यायचं आहे। 20 मिनिट झालेले आहे। आता आपण चेक करूया। हे दूध वडी बनण्या इतपत घट्ट झालेलं आहे। तासभर थंड केल्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत। हे छान थंड झालेलं आहे। आता आपण याच्या सुरीने पाहिजे तशा लहान मोठ्या आकाराच्या वड्या पाडून घेऊया। अशा प्रकारे मऊ लुसलुशीत अशी पौष्टिक वडी बनून तयार आहे। या वड्या आपण 2 ते 3 दिवसासाठी फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो। अशा प्रकारे करायला खूप सोपी आणि अतिशय हेल्दी वडी बनवून तयार आहे।